आज खूप दिवसातून पु ल देशपांडे गार्डनला जाणं झालं आणि इकडे येण्याचं कारण पण तसंच होतं. गावाला जायची एक्साइटमेंट तर खूप असते, पण आल्यानंतर मात्र करमत नाही. तसंच काहीच आमच्यासोबत झालं होतं. आणि ठीक आहे, आपण मोठी माणसं आहे, आपण सांभाळून घेतो, पण लहान मुलांची कवळी मनं असतात. आयुष्य काही तसंच झालं होतं. त्याला त्याच्या दिदाची आणि दादाची खूप आठवण यायची. तो शांत शांत राहत होता, म्हणून म्हटलं चला आपण गार्डनला जाऊया. तरी आत्ताचं तर असं आहे की आयुषला रमवलं तर तो रमतो तर ॲटलिस्ट, पण आधी तर ना आजारीच पडायचा. गावावरून आला ना त्याला ताप यायचा, म्हणजे जोसरा काढायचा तो सगळ्यांचा गावाकडच्यांचा. पण इथे गार्डनला आल्यानंतर ना तो थोडा रिलॅक्स झाला होता आणि इथं ना मासे वगैरे होते बघायला, त्यामुळे तो मस्त एन्जॉय करत होता. आपल्यातल्या बऱ्याच ताईंनी सांगितले की रोहिणी जास्त ट्रॅव्हल करू नको. मग माझ्या घरापासून ना खूप जवळ आहे, म्हणजे जास्त अंतर नाहीये पु ल देशपांडे गार्डन. आणि इथं आल्यानंतर मात्र आमच्या तिघांचं पण थोडं मन नाही का हलकं झाल्यासारखं वाटत होतं गावाकडच्या आठवणीतून. एका ताईने कमेंट केली होती की तुला गावाकडे एवढं रमतं मन, तर मग तू गावाकडेच राहायचं ना. पण आहोंचा जॉब आहे पुण्यामध्ये आणि आयुष्य स्कूल पण आहे, त्यामुळे गावाकडे जास्त दिवस थांबता येत नाही. बाकी व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.